नमस्कार मित्रांनो, एच ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. आता आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. मित्रांनो, आपण रोज दुकानात जातो. दुकानदाराला म्हणतो 2 वही 1 पेन द्या. आता हे 2 1 कसे लिहितो? आपण लिहितो 0 1 2 3 4 5 6 7 आणि 8 व 9. आता या 10 संख्या चिन्हाचा वापर करून आपण हे सर्व काही व्यवहार करत असतो. आता हे संख्या चिन्हे जर इंग्लिशमध्ये लिहिलेली असतील, म्हणजेच इंग्रजी भाषेमध्ये जर लिहिलेली असतील तर त्यांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणतात. आणि मराठीमध्ये लिहिलेली असतील तर त्यांना देवनागरी संख्या चिन्हे म्हणतात. आता ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे का? कारण ही चिन्हे सगळ्या जगात वापरली जातात. म्हणजे अमेरिका असो, जपान असो, इंग्लंड असो किंवा मग जगातला कुठलाही देश असो, सगळीकडे 1 म्हणजे 1च, 2 म्हणजे 2च, काहीही बदल होत नाही. म्हणून याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणतात. आता आपल्या मराठीमध्ये आपण कसं करतो? 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशी चिन्हे वापरतो. मग या संख्या चिन्हांना काय म्हणतात? देवनागरी संख्या चिन्हे. पण मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे शिकण्याचा का गरजेचे आहे? कारण आपण आपल्या मोबाईलवर, कम्प्युटरवर, इंग्रजी पुस्तकामध्ये, रेल्वेच्या तिकिटावर सगळीकडे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हेच असतात. म्हणून ती ओळखता येणे, वाचता येणे आणि लिहिता येणे खूप गरजेचे आहे. आता बघा मित्रांनो, मग आपण या घटकातून काय काय शिकणार आहोत? 0 ते 9 ही 10 आंतरराष्ट्रीय चिन्हे ओळखणे, देवनागरी संख्या चिन्हाचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे देवनागरी संख्या चिन्हामध्ये रूपांतर करणे, हजार, शतक, दशक, एकक या स्थानावरून 4 ते 5 अंकी संख्या तयार करणे व वाचणे, मण्यांची माळ, चित्रे यावरून संख्या ओळखणे. आता थोडक्यात काय, तर या घटकातून आपण संख्यांच्या जगाची पहिली पायरी चढणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण प्रत्यक्ष प्रश्न सोडवायला घेऊयात. प्रश्न क्रमांक 1, पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? तर संख्या काय आहे? 98,584. पर्याय क्रमांक 1, 98,084. म्हणून हा पर्याय येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2 बघा, 98,584 हा पर्याय क्रमांक येतो. म्हणून काय करायचं? आपण पर्याय क्रमांक 2 इथं असं गिरवायचं अशा प्रकारे. चला, प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? आता इथं काय केलेलं आहे बघा, इंग्रजी आणि मराठी अंक समोरासमोर दिलेले आहेत. म्हणजेच काय, देवनागरी संख्या चिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे ती योग्य आहेत का बघायचं. पर्याय क्रमांक 1 627, इथं पण 627. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 1966, 1966 बघा, देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही पण बरोबरच आहेत. पर्याय क्रमांक 3 20,465 बघा, इथं पण काय केले, 20,465 हा पण पर्याय बरोबर आहे. आपल्याला अयोग्य जोडी शोधायची, म्हणजे तीनही जोड्या योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 27,985. तर देवनागरीमध्ये कसं आहे, 27,185 आहे. बघा इथं 985 असायला पाहिजे, आहे काय 185, म्हणजे अयोग्य जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 4. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं. प्रश्न क्रमांक 3 बघा, आता इथं काय केलेलं आहे, काही मण्या दाखवलेल्या आहेत आणि त्या मण्याच्या आधारे आपल्याला संख्या शोधायची आहे. 4 पर्याय क्रमांक सुद्धा दिलेले आहेत. चला मग, इथे किती मणी आहेत? 1 2 3 4 5. तर 5 इथे 1 2 3 4 4, इथे 1 2 3 3, 1 2 3 4 5 6. तर मग आपल्याला काय संख्या मिळाली? 5,436. कोणता पर्याय क्रमांक आहे? बरं, विशेष म्हणजे प्रश्नामध्ये काय सांगितले, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहाल? कशीही लिहायची नाही, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा म्हटले म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहितात? 5 4 3 6. मग कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 1 नाही, 2 मध्ये
देवनागरी पद्धतीने लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 5436, म्हणून आपण इथं पर्याय क्रमांक 3 गिरवून टाकू. चला पुढचा प्रश्न. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात? बघा आता 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? मी तुम्हाला इथेच करून दाखवतो. 9999 ही 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक म्हणले. आता फरक म्हटलेला आहे त्याच्यामुळे इथे काय येते? वजाबाकी. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 100. पहिली आणि सर्वात लहान संख्या ही 100च आहे. पहिली 3 अंकी संख्या 100च येते. आता यांची वजाबाकी करून घेऊयात. 9 मधून 0 गेले 9च राहतात. 9 मधून 0 गेले इथं पण 9च राहतात. 9 मधून 1 गेलं 8 राहतात आणि 9 मधून काहीच गेले नाहीत म्हणून इथं 9 राहतात. म्हणजे 9899 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून इथं आपण पर्याय क्रमांक 2 करून घेऊया. प्रश्न क्रमांक 5. बघा आता इथं काय दिलेलं आहे? काही प्रतीके दिलेली आहेत. 1000 1000 1000, दशक दशक दशक, ह ह ह आणि द द द यांचा अर्थ हा होतो. बघा आता मित्रांनो, 1000 1000 आणि परत 1000, नंतर काय? दशक म्हणजे 10, ह्या दशक म्हणजे 10 आणि हा दशक म्हणजे 10. आता याच्यापासून कोणती संख्या तयार होते? यांची सगळ्यांची बेरीज करायची आहे. आता बघा, यांची सगळ्यांची बेरीज केल्यानंतर काय होते? 1000 2000 3000 आणि 10 10 10 30, म्हणजे 3030 ही संख्या तयार होते. हे झालं यांची बेरीज. तर इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला? तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी. कसली जोडी? देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय. देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय. आता हे झाली हो का देवनागरी, हे बघा, आणि हे आंतरराष्ट्रीय. अशा प्रकारची जोडी कोणता पर्याय दिसतो? सरळ सरळ दिसतोय ना, पर्याय क्रमांक 2. म्हणून आपण काय करायचं? पर्याय क्रमांक 2 गिरवून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती? आता बघा मित्रांनो, आपल्याला तर माहीत आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहेत? 10. आणि देवनागरी संख्या चिन्हे किती आहेत? ते पण 10च आहेत. यांच्यातील फरक किती येणार? 10 मधून 10 गेले 0, म्हणजे फरक किती असेल? 0. म्हणून पर्याय क्रमांक 4. बघा मित्रांनो, किती सोपा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, चला इग्नोर करा. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. चला एकक स्थानी 9 लगेच लिहून घेऊ. दशक स्थानी, शतक स्थानी आणि हजार स्थानी अनुक्रमे 7 5 8 7 5 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहितात? तर ही झाली देवनागरी संख्या चिन्हे. आता याच्यात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये म्हणजे 8 ला 8, 5 ला 5, 7 ला 7 आणि 9 ला 9. तर बघा कोणता पर्याय क्रमांक येतो? पर्याय क्रमांक 2, 8579. तर पर्याय क्रमांक 1 का येणार नाही? कारण यात जे अंक आहेत, पहिले 2 अंक हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहेत, पण शेवटचे 2 अंक हे देवनागरी संख्या चिन्हात आहेत. अशी कुठली संख्या असते का? अर्धे आंतरराष्ट्रीय आणि अर्धे देवनागरी, अशी कुठलीही संख्या नसते. बघा, आणि 3 नंबरचा पर्याय काय येणार नाही? कारण इथे सर्व अंक एकतर ही संख्याच येत नाही. संख्या काय येते? 8579. इथं आले 7958, म्हणून ही संख्याच येत नाही. आणि एकतर ही देवनागरी संख्या चिन्हात आहे. आपल्याला सांगितले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 येईल. तर असं पर्याय क्रमांक 2 इथं गिरवून घेऊया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? तर बघा, 3 अंकी सर्वात मोठी संख्या घेऊ 999, पण ही आहे विषम संख्या, कारण एकक स्थानी 9 आहे. आपल्याला त्यांनी सर्वात मोठी समसंख्या 3 अंकी, काय करायचं? त्याच्यात 1 मिसळलं तर समसंख्या होते, पण ती बनते 1000.
पण 1000 ही 4 अंकी संख्या आहे, पण नाही, ही पद्धत चूक ठरेल. म्हणून 999 म्हणून 1 वजा केलं तर 998 येते. आणि हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये अशी लिहितात. म्हणून कारण हे एकक स्थानी 8 असल्यामुळे ही सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या हीच आहे. यापेक्षा मोठी समसंख्या बनवू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बघा कोणता आहे? शेवटचा पर्याय क्रमांक 4 998. म्हणून पर्याय क्रमांक 4. समजलं? प्रश्न क्रमांक 9 काय दिलेलं आहे आपल्याला इथे? 3277 अधिक 4503 यांची बेरीज करायची आहे आणि जे बेरीज येईल ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात मांडायची आहे. चला आपण आधी बेरीज करून घेऊया. 3277 अधिक 4503. 7 आणि 3 10 0 ह्याच्या 1 7 आणि 1 8 5 आणि 2 7 4 आणि 3 7. तर उत्तर काय आलं? 7780. आता हेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी मांडतात बघा. पर्याय क्रमांक पहिलाच आहे 7780. म्हणून पर्याय क्रमांक 1. समजलं? चला नेक्स्ट प्रश्न असं इथं सोडूया. 7500 हे कट करूया. 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? तर आपल्याला तर माहीत आहे 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात बघा. 7500. मी मुद्दामून थोडे मोठे मोठे लिहितोय, तुम्हाला समजायला सोपे जाईल. 7500 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा किती सोपं आहे मित्रांनो. तर एवढे सोपे जर प्रश्न असतील तर काय बघायचं. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11. गटात न बसणारी संख्या कोणती? 4 संख्या दिलेली आहेत. पहिली, दुसरी आणि चौथी या संख्या काय आहेत? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहेत. आणि तिसरी संख्या कशी आहे? देवनागरी संख्या चिन्हामध्ये. म्हणजे याचा अर्थ ही संख्या या गटात बसत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. बघा किती सोपं आहे. यासाठी तर आपल्याला काही करावं पण लागलं नाही, आहे की नाही. चला नेक्स्ट बघा आता. 21826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात? 21826. बघा पहिलाच पर्याय क्रमांक आला. सर्व अंक देवनागरी संख्या चिन्हात आहेत. बघा आता दुसरा पर्याय क्रमांक काय येऊ शकत नाही. तर दुसरा पर्याय क्रमांक बघितलं तर 21826च आहे. पण यातील पहिले 2 अंक जे आहेत हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहेत, पण शेवटचे 3 अंक देवनागरी संख्या चिन्हात आहेत. म्हणून दुसरा पर्याय येऊ शकत नाही. आता बघा 21000 इथं 827 आहे. आपला प्रश्न काय? 21826. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 सुद्धा येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4 इथे बघा कसा आहे. पहिले 2 अंक देवनागरीत आहेत, बाकी 3 अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहेत. म्हणून पर्याय क्रमांक पहिला हा एकमेव असा आहे जिथे सर्व अंक देवनागरी संख्या चिन्हामध्ये आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1. समजलं? प्रश्न क्रमांक 13. 79654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहावा? आता शतक स्थानी कोणता अंक येतो बघा. एकक, दशक, शतक. शतक स्थानी कोणता अंक येतो? 6. 6 ही मराठीमध्ये आहे, म्हणजेच देवनागरी संख्या चिन्हात आहे. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 6 कसे लिहितात? 6. पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 गिरवलं. चला नेक्स्ट. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? म्हणजे काही संख्या दिलेली आहेत आणि त्या अक्षरामध्ये लिहिलेली आहेत. मग कोणत्या संख्येचं वाचन योग्य नाही हे आपल्याला बघायचं. चला पहिली संख्या बघूया. पर्याय क्रमांक 1 9563. 900563 बरोबर आहे. नंबर 2 2748. 2748 हे आपण पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बघूयात. 3171. आपण पर्याय बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 4 4589. 4500 इथे 79 आहे बघा. 89 असायला पाहिजे, पण आहे काय 79. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे.
म्हणून पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारे सोडवायचं असतं. बघा आता शेवटचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती? आता बघा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे किती आहेत आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे 10 आहेत आणि देवनागरी संख्याचिन्हे किती आहेत? हे पण 10च आहेत. यांची 10 आणि 10 यांची बेरीज किती होते? अर्थातच 20. यासाठी काही विशेष डोकं लावण्याची काही विशेष गरजच नाही. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे 10, देवनागरी संख्याचिन्हे 10, 10 आणि 10 20. यांच्या संख्येची बेरीज किती म्हटले? 20. मग 20 कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारे गिरवायचं. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाजूचेच असलेली बेल आयकॉन पण क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स भेटत असतील. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.